पॉलिनेशन काय ते बघूया. हं? तर होतं काय, या अँथर मधला जो पोलन ग्रेन असतो, दाण्यासारखं असतं, तो इथून असा उडून इकडे मध्ये जाऊन त्या अँड्रोशियमच्या वरच्या भागाला चिकटतो. इन पॉलिनेशन पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू स्टिग्मा. वरच्या भागाला काय म्हणतात? स्टिग्मा. एवढंच पॉलिनेशनचं डेफिनेशन आहे. ओके, पण हे पॉलिनेशन कसं होतं? When pollination involves only one flower or two flowers born on same plant, it is called self-pollination. आता हे जर प्लांट आहे जे मेल आणि फिमेल एकत्र आहे आणि त्याच्यामधलाच अँथर मधलं पोलन ग्रेन जर त्याच्या स्टिग्माला चिकटला तर त्याला सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात. किंवा इकडचा उडून शेजारच्या त्याच झाडावरच्या फ्लॉवरला चिकटला ना, त्याच झाडावरच्या फुलाच्या स्टिग्माला चिकटला ना, तर त्याला पण काय म्हणतात? सेल्फ पॉलिनेशन. पण जर दोन फ्लॉवर्स असतील जी युनिसेक्शुअल आहेत, युनिसेक्शुअल फ्लॉवर आहेत, म्हणजे मेल पपाया आणि फिमेल पपाया, तर तिकडे जर त्याचा पोलन ग्रेन मेलचा उडून फिमेलच्या स्टिग्माला चिकटला तर त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. म्हणजे हिबिस्कसवर जनरली सेल्फ पॉलिनेशन होतं, पपयावरती जनरली क्रॉस पॉलिनेशन होणार. हे वाचूया आपण. इन पॉलिनेशन पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू स्टिग्मा. When pollination involves only one flower or two flowers born on same plant, it is called self-pollination. In bisexual flowers, both androecium and gynoecium are located in the same flower. For example, hibiscus. Pollination happens within the flower. Self-pollination or between two flowers of the same plant. If it involves two flowers born on two plants of same species, it is cross pollination. म्हणजे जर सेम सीजन पपयाचंच प्लांट आहे पण वेगवेगळे फ्लावर्स आहेत, मेल फ्लावर आहे, फिमेल फ्लावर आहे, तिकडे जे पॉलिनेशन होतं त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. इन युनिसेक्शुअल फ्लावर्स अँड्रोशियम इज प्रेझेंट इन मेल फ्लावर्स, gynoecium is present in female flowers. For example, papaya. आता पॉलिनेशनचे एजंट्स असतात दोन प्रकारचे. म्हणजे हे पॉलिनेशन कशा कशामुळे होतं? दोन प्रकारच्या एजंट्स, दोन प्रकारच्या गोष्टी आहेत ते पॉलिनेशन करायला मदत करतात, त्याला पॉलिनेशनचे एजंट म्हणतात. एक अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंट म्हणजे ज्यांना जीव नाही असा. तर काय होतं, कधी कधी जोरात वारा येतो आणि इकडचा पोलन ग्रेन उघडून ह्याच्यावर पडतं. तर विंड इज वन अबायोटिक एजंट. त्याचप्रमाणे फुलं जर पाण्यात असली तर पाण्याच्या लाटेमुळे पोलन ग्रेन उडून स्टिग्माला जाऊन चिकटतो, तर त्याला एबायोटिक एजंट असं म्हणतात. नंतर बायोटिक एजंट म्हणजे कुठले? बर्ड्स, ॲनिमल्स, इन्सेक्ट म्हणजे जिवंत. म्हणजे फुलपाखरावरती भोवरा बसला की त्याच्या पायाला हे पोलन ग्रेन्स चिकटतात आणि तो पुन्हा ह्या इकडे स्टिग्मावर बसला का तो पोलन ग्रेन ह्या इकडे स्टिग्माला जाऊन चिकटतो. अशा लोकांना बायोटिक एजंट म्हणतात. बर्ड्स, ॲनिमल, इन्सेक्ट्स हे बायोटिक एजंट असं म्हणतात. There are two types of agents of pollination, biotic and abiotic. When pollination occurs because of wind or water, they are called abiotic agents. When pollination occurs because of insects or birds, they are called as biotic agents. Fertilization म्हणजे काय बघूया. तर तुम्हाला कळलंय की पोलन ग्रेन येऊन स्टिग्मावरती चिकटला. आता तो चिकटल्यावर होतं काय की तो जर्मिनेट होतो.
जर्मिनेट होतो म्हणजे काय, अशी एक ट्यूब फॉर्म करतो आणि एक्झॅक्टली दोन मेल गॅमेट्स ह्याच्यामध्ये टाकतो. ओके. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू स्टिग्मा. दिस इज कॉल्ड पॉलिनेशन. स्टिग्मा बिकम्स स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. ना, स्टिग्मा स्टिकी होतं पॉलिनेशनच्या वेळी. पोलन्स जर्मिनेट when they fall upon such sticky sigma. That is, a long pollen tube consists of 2 male gametes are formed. तर ही एक काय, जर्मिनेट म्हणजे काय, ह्या इकडून एक मोठी ट्यूब तयार होते, पोलन ट्यूब, आणि त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स आत जातात. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. तर हे दोन्ही जे पोलन ट्यूब झालेली आहे ना, ही एम्ब्रियो सॅक पर्यंत जाते, इकडे खालपर्यंत जाते. टिप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन द एम्ब्रियो सॅक. आणि मग त्याची जे टोक असतं ना, त्याचं फुटतं आणि हे 2 जे मेल गॅमेट्स आहेत ना, ते आतमध्ये शिरतात, त्या एम्ब्रियो सॅकच्या मध्ये असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, एम्ब्रियो सॅक मध्ये काय असतं, एग असतं. बरोबर. पुढे बघूया. आता इकडून मेल गॅमेट्स आहेत 2. ही ह्या इथून अशी आतमध्ये आली आणि एक मेल गॅमेट आहे ना, ते ह्या एक सेलला जाऊन भेटलं आणि फर्टिलाइज झालं. दुसरं मेल गॅमेट आहे ना, ते ह्या पोलर न्यूक्लियाला जाऊन भेटलं. ओके. आणि आता होतं काय, 1 मेल गॅमेट युनाइट्स विथ एग सेल टू फॉर्म अ झायगोट. ह्या एग सेल आणि हे फर्टिलायझेशन झालंय, त्याचा झायगोट होतो. दिस इज फर्टिलायझेशन. सेकंड मेल गॅमेट्स युनाइट्स विथ 2 पोलर न्यूक्लिया अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. तर इकडे एक सेल फॉर्म होते, त्याला एंडोस्पर्म म्हणतात. आणि हे दोघे जण आहेत म्हणून हे ना, ह्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. As fertilization takes place twice, this process is called as double fertilization. Ovule develops into seed and ovary into fruit after fertilization. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, ओव्ह्यूल आहे त्याची सीड होते आणि जी ओव्हरी आहे त्याचं फ्रूट होतं. After fertilization, ovule develops into seed, ovary into fruit. जे इकडे बघा, हे बाहेर असं मासलबाग फ्रूट झालं आणि मध्ये सीड झाली. ओव्हरीचं फ्रूट झालं आणि ओव्ह्यूलची सीड्स झाल्या. आता मग ह्या सीड्स जमिनीवर पडतात. जमिनीवर पडल्यानंतर त्यांना फेवरेबल कंडिशन म्हणजे छान माती, पाऊस, सनलाईट वगैरे मिळाल्यावर ते हळूहळू ग्रो होतात. आणि ह्याच वेळी ना, त्यांना आणखीन पण शक्ती किंवा फूड जे मिळतं ते एंडोस्पर्म देतो. एंडोस्पर्म आठवते ना तुम्हाला, 2 पोलन ग्रेन्स येतात. एक पोलन ग्रेन तर त्याचा तो एक सेलकडे जातो आणि दुसरा पोलन ग्रेन पोलन न्यूक्लियाला जाऊन मिळतो आणि त्याचा एंडोस्पर्म तयार होतो. डबल फर्टिलायझेशन होतं. तर तो जो एंडोस्पर्म आहे तो ह्यावेळी त्याला फूड सप्लाय करतो. Seeds fall upon the ground when fruit breaks up and they germinate the soil under favorable condition. Zygote develops at the cost of food stored in endosperm of seed and thus a new plantlet is formed. इथे आता हा अख्खा प्रोसेस दाखवलेला आहे. कसं होतं इन जनरल, इथून पोलन ग्रेन्स येतात, चिकटतात त्या इन्सेक्टच्या पायाला, पॉलिनेटर असतात. हे काय झालं, बायोटिक एजंट झाला आणि मग हे पोलन आहे तो ह्याच्यावरती बसतो आणि स्टिग्माला टाकतो. मग खाली येतं आणि फर्टिलायझेशन होऊन त्याची बी तयार होते. तर फ्लॉवरवर बऱ्याचदा परीक्षेत प्रश्न येतोच. हे पुस्तकात फ्लॉवरचं दिलेलं आहे डायग्रॅम, पण हा डायग्रॅम तुम्ही पाठ करा आणि ह्याची प्रॅक्टिस करा. ओके.
हा जो खालचा भाग आहे त्याला पेडिसेल म्हणतात. पेडिसेल म्हणजे देठ. आणि ज्या फुलांना पेडिसेल नसतं त्याला सेसाईल फ्लॉवर्स म्हणतात. सर्वच फुलांना हे असतं, पेडिसेल असं नाही. तर ज्यांना नसतं त्यांना सेसाईल फ्लॉवर्स असं म्हणतात.